काही नेत्यांकडनं सर या कांदा प्रश्नाच्या अनुषंगानं राजकीय आंदोलन सुद्धा केलं जातंय, त्याबद्दल काय? 100% राजकीय आंदोलन आहे. म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत. पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते. नाशिकमध्ये आहे ते आंदोलन पाहायला मिळते, कारण की रस्त्यावर उतरून हे आंदोलन करतात, रस्त्यावर उतरून करण्याचा प्रयत्न देखील. मला असं वाटतं की फोटो ऑपॉर्च्युनिटी चालली आहे, ते विरोधी पक्षात आहेत, त्यांचं काम आहे ते दाखवून राहिले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड या तालुक्यामध्ये शेतकरी व आम्ही सर्वांनी मिळून एक मोठं आंदोलन केलं. कशासाठी केलं तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा, कुठेतरी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. जसं आंदोलन झालं तसं काही लोकांनी मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक स्टेटमेंट दाखवलं. फडणवीस साहेब बोलले की हे राजकारण, हे जे आंदोलन आहे ते राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आलं. खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल ते संवेदनशील आहेत असं मी ऐकलं होतं, अशी माझी समज होती. पण हे वक्तव्य ऐकल्यानंतर कुठेतरी भ्रमनिराश झालं. कारण का हे आंदोलन का महत्वाचं आहे हे शेतकऱ्याला माहिती आहे. जे खऱ्या अर्थाने लोकांसाठी लढतात त्यांना माहिती आहे. हे जर तुम्ही राजकीय आंदोलन होतं असं बोलत असाल तर मला असं वाटतं आम्ही ज्या पद्धतीचं हे राजकारण करतो, म्हणजे सामान्य लोकांसाठी जे लढतो तेच खरं राजकारण, आणि हेच राजकारण महत्वाचं आहे. कारण जे आज सत्तेत आहेत ते बैठका घेत आहेत इलेक्शनबद्दल, मोठ्या प्रमाणात पक्ष फोडले जातात, भ्रष्टाचार केला जातो. त्या पद्धतीचं राजकारण आम्हाला नको. आम्हाला कसलं पाहिजे तर लोकांचं राजकारण हे महत्वाचं आहे. आज काय परिस्थिती आहे, 4-5 रुपयाला रेट आलेले आहेत. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आमचा उत्पादन खर्च तरी निघाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब, खरं तर तुम्हीच 2023ला स्टेटमेंट केलं होतं की कांद्याला 24 रुपयाचा भाव मिळाला पाहिजे, आणि आता इलेक्शन झाल्यानंतर, मतदान मिळाल्यानंतर तुम्हीच म्हणताय की 12.5 रुपये. हे कसं चालेल? आम्ही 18 तारखेला आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर कुठेतरी सरकारला कदाचित भीती वाटली असावी, त्यांनी 3.5 रुपये वाढवले. पण या 3.5 रुपयामध्ये काय होणार आहे? जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर 24 रुपयापर्यंत आपल्याला भाव घेऊन जावंच लागेल. आणि शेतकऱ्यांची व्यथा ही ऑफिसमध्ये बसून आपल्याला कळणार नाही. शेतकऱ्याच्या शेतामध्ये जावं लागेल, शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागेल, मग कळेल की शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे. जर कदाचित तुम्हाला वेळ नसेल तर 2014 पूर्वीचे आंदोलनं आठवा. आपलेच भाजपचे खासदार पार्लमेंटमध्ये कांद्याचे भाव वाढले म्हणून त्यांनी तिथं आंदोलन केलं होतं. त्यामुळे या सगळ्या विषयाला राजकीय वळण न देता आमची प्रामाणिक विनंती आहे की केंद्र सरकार हे तुमचं आहे, राज्य सरकार हे तुमचं आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरात लवकर कांद्याचे रेट 24 रुपयाला कसे जातील यासाठी प्रयत्न करा. नाफेडला सांगून खरेदी मार्केट कमिटीमध्ये करा. 2 लाख टन करून चालणार नाही, 8 ते 10 लाख टन तुम्हाला करावे लागेल, आणि ती करून सगळा कांदा भारताच्या बाहेर घेऊन जावं लागेल. आणि ज्या लोकांचा आतापर्यंत कांदा तुम्ही घेतलाय, नाही तर व्यापाऱ्यांनी घेतलाय, त्याला कमीत कमी 10 रुपयाचं अनुदान हे दिलं गेलं पाहिजे. ही आमची प्रामाणिक मागणी आहे. आम्हाला ह्याच्यामध्ये कुठेही काही राजकारण करायचं नाही. आम्हाला कळलंय की तुम्ही व तुमचे काही नेते उद्या दिल्लीला जाणार आहे. एकदा दाखवून द्या सह्याद्रीची ताकद काय असते. केंद्रातल्या नेत्यांना थनकावून सांगा की आमच्या शेतकऱ्यांना एवढा भाव पाहिजे, 24 रुपयाचाच भाव पाहिजे. बघू उद्याच्या बैठकीमध्ये काय होते. तुर्तास धन्यवाद.